गणपती बाप्पा मोरया हे एवढा देव आम्हाला माहिती, बाकी म्हणजे माहितीच नव्हतं. सुभेदारांच्या घरी आल्यानंतर सगळेजण आमच्याकडे स्वामी भक्त स्वामी भक्त स्वामी भक्त. स्वामी कोण आहेत हे मला माहिती पण नव्हतं. खरं सांगते, मला आधी स्वामी माहिती नव्हते. भक्ती मुळात जी आपल्या कलाकाराच्या ह्या शरीरात कशी वाहते हे केवळ नृत्यामुळे. अभिनयाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर मी आत्तापर्यंत कधीच माझ्या खांद्यावर ओझं घेतलेलं नाही माझ्या भूमिकांचं. सरदार धारासी गव्हाणपाडा म्हटलं फक्त महेश इथे वर, बाकी कुठे नाही भरायचं. गोरेगाव नाही, कुठे नाही, इथं इथं वर. आणि मला लॉटरी लागली. वाव. सो स्वामींना आपण त्यावेळेस सांगितलेलं असतं, तेव्हा मला परवडे गेले स्वामी मी विसरले पण तुम्ही लक्षात ठेवलं. आम्ही घरी जातोय संध्याकाळपर्यंत. त्यांनी मला 4 वाजता सांगितलं की आई असं असं आम्ही अडकलं. माझ्या पायाखाली जमीन सरकली. म्हटलं अडकलाय म्हणजे काय होतंय? तर मग ड्रोन पडलाय आता T3ला. म्हटलं तू कुठे आहेस? तर मग T4ला. म्हटलं अरे बापरे स्वामी. म्हटलं मी अशी थरथरायला लागले. स्वामींच्या पुढ्यात बसले. म्हटलं पोरगं तिथे लांब आहे. नमस्कार, मी बनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्समध्ये स्वागत करते. आता इंटेलिजन्स म्हटल्यावरती हुशारच असायला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञान, तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये हुशार असू शकता, मेकअप, हेअर किंवा पेंटर. इंटेलिजन्स हा कुठेही असला तरी तो नजरेत येतोच लोकांच्या. आजची आपली गेस्ट आहे ना, ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण ती तुमची लाडकी आहे, माझी लाडकी आहे, आपल्या सगळ्यांची लाडकी आहे. ती आपल्याला भरभरून हसवते. अजूनपर्यंत तिने इतकं हसवलं आहे आपल्याला की तुम्हाला माहिती आहे का, ती हास्य जत्रा क्वीन, कॉमेडी क्वीन. एनी गेसेस? आपली सगळ्यांची लाडकी विशाखा सुभेदार. येस, आजची आपली इंटेलिजंट गेस्ट आहे विशाखा ताई. नमस्कार. 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 कशी आहेस? मस्त, मजेत, खूप धमाल. आणि मला इतकं छान वाटतं की तू आज इथे विराजमान झालेली आहे. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल खरं तर तुझे आभार. थँक्यू सो मच. मला ना इंट्रोडक्शन काय करावं हे कळत नव्हतं, कारण की तू इतकं काम करून ठेवलंयस की ते छोटूसं इंट्रोडक्शन इज नॉट इनफ. पण खूप छान वाटतंय मला तू इथे आलीस फोन कॉलवरती. मी एका फोन कॉलवर तू आलीस. कशी आहेस आता सांगा ते? खूप छान मजेत. पण मी खरं सांगू का वनश्री, मी हे सगळ्या सुरुवात करण्याआधी एकदा ब्रुक स्टुडिओला तुझी आणि माझी भेट झाली होती, जेव्हा तू तुझी सिरियल करत होतीस. आणि त्यावेळेस तुझे ऑपरेशन्स वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यात होतीस तू, आजारपण वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मी तुला फॉलो केलं की अरे ही छान बरी झाली. पण तू तेव्हापासून माझी इन्स्पिरेशन आहे. मी येस, म्हणजे मी जेव्हा नाही, मी बोलायचं म्हणून बटरिंग नाही करत आहे, पण मी कायम तुला यू इन्स्पायर्ड मी की अरे किती आजारातून ही वर आली आहे, किती स्वतःला तिनं सेल्फ डेव्हलपमेंट केवढी केली आहे तिने, आणि अजूनही कशी खमकी स्ट्रॉंगली फायटर आहेस तू. सो ते जे तुझे गुण आहेत ना ते कमालीच आहेत आणि ते कायम मला इन्स्पायर करतात. तू आणि एक माझी मैत्रीण राजेश्री निकम, ह्या दोघी जणी ना, वेनेवर आय थिंक की अरे मी आय एम कोलॅप, मला काही आता दिसत नाही पुढे, कोसळले मी, म्हणजे कंटाळा आलाय, तेव्हा मी तुम्हा दोघींचे चेहरे आठवते. हे आज म्हणजे आज मला ह्याची मी वाट पाहत होते की हे मी कधी सांगेन. म्हणून मी आपली त्यावेळेस भेट झाली होती तेव्हा पण नव्हते बोलले मी. हा दिवस त्याच्यासाठी होता की तू आणि राजेश्री निकम या दोघी माझ्यासाठी फायटर सोल्स आहात. सो आता सगळं पुढे बोलूच आपण, पण यू ऑलवेज इन्स्पायर्ड मी फॉर दॅट. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण मला नेहमी असं वाटतं की आपण एकमेकींकडनं शिकत असतो. म्हणजे ओव्हरऑल समाजात जेव्हा वावरत असतो तेव्हा आपण रिसेप्टिव्ह असतो ना, तेव्हा आपण शिकतही असतो आणि अननोईंगली शिकवतही असतो. तर माझ्यासाठी तुझ्या तोंडून हे जे शब्द निघाले, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटतं. आय लव्ह यू. लव यू. सो विशाखाताई, आपली ओळख म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असल्यावरती आपण ओळखतच असतो, पण मागच्या 1-2 महिन्यामध्ये आपण थोडंसं क्लोज आलोय. त्याला कारणही तशी आहेत, ते आपण बोलूच सविस्तर. पण त्या प्रश्नांकडे जाण्या अगोदर मला विशाखाताई म्हटल्यावर, किंवा आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये जसं सुप्रियाताई आहे, सुप्रिया पाठारे आहे, किंवा बाकी बरीच लोक स्वामी भक्तीमध्ये आहेत. सो विशाखाताई म्हटल्यावर स्वामी हे समीकरण आता जुळून गेलंय. सो तू स्वामी भक्तीकडे कशी वळलीस? तुझा अध्यात्म ह्याच्यावर काय विचार आहे?
तुझी स्पिरिच्युअल जर्नी कशी आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मी सगळ्याच अगदी लगेच स्वामी भक्तीबद्दल सांगण्याआधी हा. भक्तिसार जो आहे, भक्ती मुळात जी आपल्या कलाकाराच्या ह्या शरीरात कशी वाहते हे केवळ नृत्यामुळे. म्हणजे माझ्या जी काही भक्ती आहे, कृष्णाची असेल, रामाची असेल किंवा देवीची असेल, ही सगळी नृत्यामुळे लहानपणापासूनच पेरली गेली आहेत. कारण त्यामुळे राम कृष्ण भरतनाट्यम करताना आम्हाला शंकर पार्वती हे सगळेच शिकत आलो आहे. त्याच्यामुळे त्यांचीच गाणी, त्यांचीच गुणसंकीर्तनं, त्याच्यामुळे भक्तीच्या ज्या सगळ्या 9 भक्तीचे प्रकार आहेत ते सगळे म्हणजे आहेतच आधी लहानपणापासूनच पेरले. आणि स्मरण देवाचं ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती त्यावेळेस आम्हाला आमच्या गुरूंकडनं सांगण्यात आली होती, जी डान्सच्या माध्यमात आपल्याला वापरायची असते, की परमेश्वराचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, म्हणजे त्याची आकृती तुमच्या डोळ्यासमोर येईल, आणि मग अर्चना करा, मग सेवन करा, दास्य करा, सख्य करा, मैत्री करा, मग श्रवण करा, कीर्तन करा, आणि मग आत्मनिवेदन करा. ह्या सगळ्या 9 भक्ती आम्हाला त्या वाचनातून, त्या हिंदू कल्चर्स आम्हाला जे विषय होते, मायथॉलॉजी होती, त्याच्यातून ते 10वी 11वीत 12वीत असतानाच ते माझ्यात काय म्हणे ते पेरले गेले. त्याच्यामुळे ती भक्ती ना, त्यामुळे शरणागती, समर्पण हे अगदी रुळलेलंच होतं. आणि मग आज पहिले माझ्या घरी आईकडे असताना गणपती बाप्पा मोरया हे एवढा देव आम्हाला माहिती, बाकी म्हणजे माहितीच नव्हतं. आणि मग नटराज, जेव्हा डान्स शिकायला लागले, मी भरतनाट्यम करायचे. मग भरतनाट्यममुळे आम्हाला शंकर ज्ञात झाले, मग पार्वती, आदिशक्ती, आदिमाया, मग रामकृष्ण, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे बाप्पा हे आपलं गणपती बाप्पा मोरया, सार्वजनिक गणपती. लग्न झाल्यानंतर सुभेदारांच्या घरी आल्यानंतर सगळेजण आमच्याकडे स्वामी भक्त स्वामी कोण आहेत हे मला माहिती पण नव्हतं की कोण स्वामी आहे. अचानक असे त्यांचा फोटो दिसतोय आपल्या घरात, ते काय येतंय. तर पण नकळत ते म्हणतो ना, आपण नाही ठरवत कोणाला गुरु करायचं, गुरु शिष्याला नेमतो की तू माझा शिष्य, आपण नाही ठरवत ते. त्यामुळे स्वामींनीच मला बोलवून घेतलं सुभेदारांच्या घरात. टू विल बिलीव्ह नाही करणार, त्याच्या आधी स्वामींच्या आधी मी गोंदवले महाराजांच्या मठात गेले होते. जेव्हा मी 11वीत वगैरे होते, आम्ही कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणी पिकनिकला गेलो होतो. पण त्या मठामध्ये जी शिस्त होती ना, ज्या प्रकारची वाढण्याची, चालण्या बोलण्याची, सेवेची, ती शिस्त होती, ती नकळत मला अशी खूप काय म्हणूया, अरे काय कमाल आहे, किती तरातरा चालतात, किती पटापट सगळी कामं करतात, काय मस्तपैकी भजनं गात आहेत, काय छान सेवा करतायत, हे नकळत मला ते आवडलं होतं. पण तिथेच संपलं होतं माझ्यासाठी. हां छान, ओके, त्या वयातलं. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा स्वामींची आणि माझी गाठभेट झाली, तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपलं अख्खं घर या स्वामींच्या इथे म्हणजे समर्पित आहे त्यांचं सगळ्यांचं. म्हणजे माझी सासूबाई, माझे सासरे, माझे चुलत सासरे, माझ्या चुलत सासूबाई, माझी जाऊ, म्हणजे सगळे स्वामी भक्त. आम्ही माझे औषा आत्या, म्हणजे सगळेजण स्वामी, सगळ्यांसाठी स्वामी. माझ्यासाठी खूप स्वामी नवीन होते. पण ते आपण ते म्हणतो ना की जसं बाळकडू डान्सच्या माध्यमातून देवांचं पैदा गेलो, तसं घरात आले स्वामींचं करायला लागले सगळेजण. तर आपण पण हात जोडायला लागलो, आपण पण वाचायला लागतो. मग नकळत ना स्वामींचा नामस्मरण करायला लागले मी. मग काहीतरी अडचण आलेल्या, स्वामी आता तुम्ही सगळ्यांचं सोडवता, मग तुम्ही माझं पण सोडवा, असं म्हणून मी त्यांना बोलायला लागले. आणि मग थोडंसं वाचन त्याच्याबद्दल झालं, की स्वामींबद्दल वाचन, की अच्छा मग त्यांनी सांगितलं की माझं नामस्मरण म्हणजे भक्त काय असं म्हणतात की भक्ती करणारा जो भक्त असतो त्याचा देव योगक्षेम चालवतो. तर तुम्हाला ते काही बघावं लागत नाही. त्याच्यामुळे तो सगळं करून घेणार तुमच्याकडनं, तो सगळं पाहणार. त्याच्यामुळे स्वामींना सांगितलं की ते स्वामी सगळं बघतील, दत्त महाराजांना सांगितलं की दत्त महाराज सगळं बघतील. त्याच्यामुळे आणि मग असं करून हळूहळू आपण म्हणतो ना गुरु आपल्याला शोधतात. तर असं माझ्या आयुष्यात एक गुरु आले, आणि तशी माझी ती स्वामी भक्तीला एक वेगळं काय म्हणू, अध्यात्माची जोड, मंत्रांची जोड, जपाची जोड, ध्यानाची जोड, अशी त्याला एक शिस्त लागली. त्या भक्तीला शिस्त माझ्या गुरूंमुळे लागली. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी आता करते. पण माझ्यात खरं सांगते, मला आधी स्वामी माहिती नव्हते. सुभेदारांकडे आल्यावर मला स्वामी काय आहे, त्यांची आपल्या कुटुंबावर किती कृपादृष्टी आहे, किती श्रद्धेनं सगळेजण स्वामींचं करतात, हे मला तेव्हा कळलं त्या सुभेदार. आणि मी तेव्हा अजूनही तेच म्हणते की जशी मी ॲक्टिंगमध्ये बहरले ना सुभेदार झाल्यानंतर, विशाखा शिंदे त्यावेळेस कार्यरतच नव्हती, व्यावसायिकमध्ये नव्हतेच, मी व्यावसायिक दृष्टीकोनातच नव्हते.
रंगमंचावर पण नाही किंवा सिरियल वगैरेमध्ये पण नाही. सुभेदार झाल्यानंतरच मी नाटक, सिरियल आणि फिल्म्स करायला लागले. तसं स्वामीसुद्धा माझ्या आयुष्यात सुभेदार झाल्यानंतरच आले. सो ते सुभेदार नाव आहे. आता ह्याच्यावर पण गंमत सांगते, तुला प्रश्न विचारू देणार नाही कदाचित. हो, नाही, चालेल की. तर मी शाळेमध्ये होते ना, तेव्हा माझी नणंद माझ्या शाळेत होती, स्वाती सुभेदार. ती पण डान्स शिकायची. तर ती आमची टीचर, कारण मोठी ताई ना 2 वर्षांनी. तर मी ना नकळत बघ, लहानपणी आपल्याला उद्योग असतात, एखादं नाव आडनाव आपल्या पुढ्यात लावून घ्यायचं, लग्न झाल्यावर बाबा आपलं नाव कसं होईल. तर मी तीच आडनाव लावून बघितलं होतं, विशाखा सुभेदार. अरे हे मस्त वाटतंय एकदम, विशाखा सुभेदार. विनाकारणच काही, पण ते बघ ते मॅनिफेस्टेशन इथे असतं लिहिलेलं असतं. तर ते बरोबर ते विशाखा सुभेदार माझ्या आयुष्यात यायचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलंही नाव नव्हतं लावलं माझ्या पुढे. म्हणजे दुसरी कुठली आडनावं वर्गातली मुलं असतात तर नाही. आता मी स्वाती सुभेदार सर आडनाव का लावावं, एखाद्या मुलाचं आडनाव लावून बघितलं असतं ना की हे कसं वाटतंय नाही का. तर ते नाही, मी सुभेदार लावलं तर ते यायचं होतं. त्या सुभेदार आडनावामुळे मी अभिनेत्री व्हायचे होते, अभिनेत्री सुभेदार म्हणून ओळख. आणि सुभेदार या आडनावामुळे मी स्वामींकडे यायचे होते, म्हणून मी त्या कुटुंबात आले असं मला खूप वाटतं. शाळा कॉलेज कुठे होतं आणि कसं? शाळा माझ्या ठाण्यात होती, इंग्लिश स्कूल शाळा माझी. आणि कॉलेज नालंदा नृत्यकला महाविद्यालय, तिथे मी भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं. तर डिग्री त्याच्या 10वी नंतर मी तिकडेच गेले. तर शाळेमध्ये द्वाड, तेव्हा पण हट्टी कट्टीच, पण म्हणजे स्पोर्ट्स मध्ये होती. हा, मी तेच सांगणार होते अबाउट टू से की आमचे 4 महिने असायचे शाळेतले, वरच्या पहिल्या बाकावर बसायचे. म्हणजे कसे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मी मागे जरा मार्च, कारण परीक्षेचा काळ ना. आधी पुढे. त्यामुळे स्पोर्ट्स गॅदरिंग मी विशाखा शिंदे कायम उभी. सगळ्या सुस्वागतम, आगतम, स्वागतमच्या गाण्यापासून ते शेवटच्या धतिंग डान्सपर्यंत कायम शाळेत. स्पोर्ट्समध्ये पण मी जिम्नॅस्ट खेळायचे, मी रोप मलखांब करायचे. रोप मलखांबमधनं मी फ्लोअर जिम्नॅस्टिक करायला लागले. मग फ्लोअर जिम्नॅस्टिक केल्यानंतर मग जाडी झाले, मग कबड्डी, मग खो खो आधी, मग कबड्डी. खेळ सगळे खेळ. ऍक्ट्रेस आधीपासूनच व्हायचं होतं का असं काही ऍक्सिडेंटली आली? असं म्हणजे डेस्टिनेशन माहिती नव्हतं, हे आवडायचं. पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू डान्स शिकून घे बाई. म्हणजे कसं भरतनाट्यम शास्त्रीय एखादा डान्स शिकला की कसं नाही यायला पाहिजे, नाही लग्न झाल्यानंतर तू डान्स क्लासेस घेऊ शकशील. मग तुझी आवड नाटकात बिटकात कामं करावी असं लग्नाचे प्रॉब्लेम होतील असं त्यांना वाटायचं. की लग्न नाही जुळलं तर असं ॲक्ट्रेस वगैरे लग्न होत नाहीत आपले मराठा आणि तर डान्स क्लास घे तू बाई, म्हणजे कसं लग्नानंतर तुझं आवड पण जपली जाईल आणि तुझं इन्कमही होईल असं. या म्हणून तरी मला नालंदामध्ये जाण्याची परवानगी दिली होती. पण मला खरं जायचं होतं ललित कला केंद्रामध्ये. हां, मला नाटकामध्ये यायचं होतं. पण त्यांनी म्हणाले की एवढ्यात तर पुण्याला तुला जाता येणार नाही, कुठे राहणार वगैरे काय, पुण्यात आपलं तसं मी तुला पाठवणार नाही, आमच्यापासून लांब जे काय करायचं ते इथेच. मग डान्समध्ये मी पण ते यायचं. डेस्टिनी इथेच. पहिला ब्रेक काय होता तुझा? ऍक्टिंगचा पहिला ब्रेक म्हणजे मला त्यांनी नानांनी, माझ्या वडिलांनी नाटक करण्यापासून कोणी थांबवलं नाही, पण व्यावसायिक दृष्ट्या काही करायचे ना असं सांगितलं. ते लग्न झाल्यानंतर तुझ्या नवऱ्याने परवानगी दिली तर कर बाबा, तू ते बघ तुझं. पण आवड मात्र त्यांनीच माझ्या निर्माण करून दिली होती. अगदी लहानपणापासून बालनाट्यांमध्ये वगैरे कामं, शाळेच्या सगळ्या एकपात्री स्पर्धांमध्ये माझ्या शिक्षक आम्हाला विचारायचे नाहीत, डायरेक्ट माझं नाव द्यायच्या, शिंदे नाव दिले जा बक्षीस घेऊन ये, आणि मी बक्षीस घेऊन यायचे. सो असाच म्हणजे ॲक्टिंग पहिल्यापासून. अभिनयातच खेळले, अभिनयातच रंगले, त्याच्यातच नाचले, त्याच्यातच बागडले. म्हणजे ते गाणं असेल, नृत्य असेल, भाषण असतील, निबंध असतील. निबंध मला फार आवडायचे, भाषा मला आवडायची, त्यामुळे इंग्लिश आवडायचं, मराठी आवडायचं, गणिताचं माझं वाकडं होतं कायम, अजूनही व्यावहारिक ज्ञान नाही आहे. तर त्याच्यातच म्हणजे अभिनयातच स्टेज हे आपलं, रंगभूमी हे आपलं. सो आता या स्टेजवरती जेव्हा तू आहेस उभी, मागे वळून बघताना तो पहिला ब्रेक मिळाले विशाखा आणि आत्ताच्या विशाखामध्ये काय बदल घडलाय? काय बदल म्हणजे शिकत जातो ना ग आपण, दररोज शिकत जातो. पण एक आहे म्हणजे काय म्हणूया, आपल्या बरोबर असलेल्या माणसांमुळे आपण अनेक गोष्टी शिकत जातो. तर माझ्या आयुष्यात अशी अनेक माणसं आली की ज्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मग त्या काय म्हणूया धडे घेतले आपण, माहिती की असं वागू नये, असं वागायचं नाही. ह्याच्यामुळे ना मागे वळून बघितलं तर असं वाटतं की अरे ह्या सगळ्या अनुभवातून आपण घडत गेलो आहे. त्याच्यामुळे अभिनयाच्या माध्यमात फक्त बोलायचं झालं, अभिनयाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर मी आत्तापर्यंत कधीच माझ्या
खांद्यावर ओझं घेतलेलं नाही माझ्या भूमिकांचं, की मी याव केलंय, मी त्याव केलंय, आता मी एवढे स्किट्स केले, मी एवढे नाटकांचे प्रयोग केले, मी हे ओझं मी घेतलेलं नाही. माझी झोळी कायम रिकामी असावी असं मला वाटतं. महेश एलकुंचवारांचं एक वाक्य होतं की कायम कलाकाराची झोळी ही रिकामी असावी. त्याच्यामुळे ही माझी झोळी कायम रिकामी असते, की त्याच्यात माझं कुठलंही पात्र भरलेलं नसतं की अरे हे मी ते केलं, ते तिथेच जेव्हा संपलं तिथेच तिलांजली दिली, पुढचं काहीतरी एक उचललं आणि तो प्रवास सुरू केला. त्यामुळे मागे वळून बघताना माझ्यात स्वभावात बदल झाला आहे, की आधी मी कशी होते, माझ्या राहणीमानात बदल झाला आहे, माझ्या विचारसरणीमध्ये बदल झालेला आहे. पण ॲक्ट्रेस म्हणून मी अजून शिकतेच आहे. मला जर कोणी विचारलं ना की तुझा ड्रीम रोल काय, तर मी अजूनही हेच सांगते, उद्या करेल तो. अरे बाप, उद्या करेल तो. तू अगर रेखाबरोबर काम केलंयस ग, तर तुझ्याकडनं हे येणं उत्तर अपेक्षित नव्हतं, कारण नाही, उद्या करेल तो. ती स्वतः बाई कमाल आहे. ती सुद्धा हे सांगत असेल की मैं कल करूंगी शायद. कसा होता अनुभव? अरे कमाल. म्हणजे अनेक मुलाखतींमध्ये हे विचारलं गेलं की कसा होता अनुभव, तर अशी मलमलसारखी बाई, इतकी नितळ कांती असलेली, अशी इतकी सुंदर आवाजाची, इतके सुंदर डोळे, इतके सुंदर केस असलेली बाई, आपण ज्यांना स्क्रीनवर पाहत आलो आहे त्या बाई, ज्या माझ्या वडिलांसाठी, त्या म्हणजे माझे वडील रेखाजींचे खूप मोठे फॅन होते. त्यामुळे त्यांची फिल्म लागली की त्याचे हे आम्ही सगळे बसायचो तू काम करत आणि मी त्यांच्यावर काम करत होते. तर माझ्यासाठी ते काय हां म्हणजे नशीब, भाग्य. पण माझं कधी खरं तर त्यांच्यावर माझा एकही सीन नव्हता. माझे ऑलरेडी त्या सिनेमाचे एक दिवस शूट झाला होता, जो शर्मा जोशी आणि रणधीर कपूर बरोबर होता आहे. तेव्हा मी विचारलं होतं की रेखाजी या फिल्ममध्ये आहेत, उनके साथ मेरा है क्या कुछ सीन वगैरे आहे? तर म्हणे नाही, उनके साथ तो आपका नहीं, आपका एक ही दिन का है. म्हटलं ठीक आहे. 7 महिन्यांनी मला डबिंगसाठी फोन आला असं मला वाटलं, की 7 महिन्यांनी फोन आला म्हणजे डबिंगसाठी आला असा किंवा रिलीज आला असेल म्हणून फोन आला असेल. तर ते म्हटले की आपके 9 दिन चाहिए, थोड़ा रीशूट करना है, तो आपके सीन बढ़ गए हैं, तो 9 दिन आपके चाहिए और सारे के सारे आपके रेखा जी के साथ है. आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या पायाखालची जमीन झाली. म्हणून आईच्या गावात आपल्याला जे हवं होतं मॅनिफेस्टेशन, तर जे हवं होतं ते मिळाले. पण त्यावेळेस मी ना सिरियल करत होते आंबट गोड, आणि झी टी व्हीवर शेजारी शेजारी पक्के शेजारी, ह्या दोन्ही सिरियल एका वेळी चालल्या होत्या आणि त्याच्यातून त्यांना 9 दिवस मला काढून द्यायचे होते. पण झालं बाबा, दोन्ही सिरियलवाल्यांनी ॲडजस्ट केलं आणि त्या सिनेमासाठी मला ते 9 दिवस काढून दिले. आणि त्या 9 दिवसांमध्ये रेखाजींबरोबर काम करणं इतका कमालीचा अनुभव होता ना, तुला सांगू, की त्या अशा बाजूला बसायच्या आणि आपली मैत्रीण वगैरे आपल्याशी गप्पा मारते की तुम्हारे घर में कौन कौन है, अच्छा तुम्हारी सासू माँ है, वो क्या करती है, हां, आणि तुझा नवरा काय करतो. इतकं सुंदर मराठी बोलतात त्या, सुंदर मराठी. आणि मग तुझा नवरा काय करतो, मी माहिती आहे का लहानपणीनं एवढीशी असल्यापासून काम करायचे, तू माझ्याबद्दल फार वाईट ऐकलं असेल ना, काय मैं ऐसी हूँ, मैं वैसी हूँ क्या मैं, असं वगैरे प्रश्न त्या एवढी सिंपल आहे ती. अगं खूपच गोड बाई, आपल्यासारखी खूपच गोड बाई. पण एक आहे, अर्थात परत एकदा मी सांगते, एक आर्टिस्ट म्हणून तुम्हाला एखादा माणूस कधी आवडतो जेव्हा तुम्ही ना एक कलाकार म्हणून छान असता, तुमचा परफॉर्मन्स त्याला आवडतो. सो माझा पहिला दिवस जेव्हा होता ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे ते लास्ट इम्प्रेशन माझं मला त्या पहिल्या दिवशी वाईट नव्हतं करायचं. त्यामुळे माझ्यासमोर कोणी असो, मी माझा सीन चोपणार हे माझं इथे ठरलं होतं. तो पहिला सीन चोपल्यामुळे त्यांना माझं काम आवडून गेलं आणि मग त्यानंतर माझ्याशी इतक्या सलगीनं अशी छान अशा मैत्री असल्यासारखं रोज बोलायच्या. 9 दिवस आम्ही गप्पा मारल्या. हो, मंतरलेले 9 दिवस. खरंच आहे, खूप छान एक स्मरणात अविस्मरणीय भेट त्यांनी मला दिली आहे, की त्यांनी मला शेवटच्या माझ्या दिवशी, माझ्यानंतर त्यांचं काम होतं, पण माझ्या शूटच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मला बोलवलं. त्यांना माहिती होतं की हा माझा शेवटचा दिवस आहे. तर त्यांनी मला व्हॅनिटीमध्ये बोलवलं. तर त्यांनी मला असे पोटली हातात दिली आणि ते फॅब इंडियाचं वगैरे सिल्कचं कापड असतं ना, तशी ती पोटली होती. त्याला अशी सुतळी बांधली होती आणि ती पोटली त्यांनी माझ्या हातात दिली. तुम्हारे लिए. म्हटलं बापरे, मैं कभी सोच भी नहीं सकती कि मैं रेखा जी मैम के वैनिटी में हूँ और उनके सामने खड़ी हूँ और वो मुझे कुछ दे रही है. तर ते म्हणजे आजा बैठ. तर त्यांनी मला बसवलं. तर ती पोटली उघडली, तर एक ब्लॅक कलरची कांजीवरमची साडी होती त्याच्यात, आणि त्यात एक सुंदर त्यांचा फोटो होता आणि त्याच्या मागे त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं
त्यांना मी फिल्ममध्ये मेनसाब म्हणायचे, तर मेनसाब असं सही माझ्यासाठी छान त्यांनी मेसेज लिहून ठेवला होता की तुझ्यावर काम करताना अमुक 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 अमुक, आणि मग त्याची सही आणि एक सुंदर असं गाठोडं त्यांनी मला दिलं. आणि ती कांजीवरम साडी मला कळतच नव्हतं, कारण मला दिसतच नव्हतं, माझे डोळे सगळे डबडबले होते की माझ्या पुढ्यात काय वाचता येतं, मला वाचताही येत नव्हतं. तर त्या म्हणल्या दे मी वाचून दाखवते. तर त्याने तो सगळा मेसेज वाचून दाखवला आणि ती साडी अशी उघडली, माझ्या खांद्यावर टाकली, आरशात उभं केलं, बघ कशी छान दिसतीये ना वगैरे, अशी मावशीनं आईनं वगैरे कशी साडी खांद्यावर ठेवावी आणि दाखवावी का, आवडली ना तुला वगैरे असं विचारलं तरी. आणि मी काही उत्तरच द्यायच्या मनस्थितीत नव्हते की आता मी काय बोलू आता, आवडली नाही नाही, याच्या म्हणलं नाही अच्छी, आप जो भी करोगे वो सब मेरे लिए भगवान का आशीर्वाद आहे, दैवी होतं सगळं ते, काय आता. तर ते सगळे दिवस कमालीचे होते. ते इतकं सुंदर त्यांनी गिफ्ट मला दिलं. आज तर काय अरे अर्थात अजूनही ते कापडसुद्धा आहे, त्यांचा फोटोसुद्धा आहे, ती साडीसुद्धा आहे. असं आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यात कलाकार म्हणून आपण किती भाग्यवंत आहोत की आपल्याला अनेक गोष्टी अशा अनुभवायला मिळतात, असे किती ईश्वरी आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तर त्याचाच हा ईश्वरी आशीर्वाद आहे. खूप छान. मग स्वामींची एंट्री तुझ्या लाईफमध्ये झाली, पण मग स्वामींसाठी तू काही असं विशेष पारायण म्हण किंवा पोथी जपनाम असं काही करतेस का? हा प्रश्न विचारण्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण ॲक्टर म्हणून जेव्हा 12 तास 14 तास सेटवरती असतो, लोकांसाठी आपला खूप ग्लॅमरस चेहरा, ग्लॅमरस फील्ड आहे, पण तू एक आईसुद्धा आहेस, बायकोसुद्धा आहेस, मुलगी आहेस. तर ह्या सगळ्या भूमिका करत असताना, ॲक्ट्रेस असताना अध्यात्म किती महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्यासाठी काहीतरी एक ब्रिज पाहिजे, काहीतरी एक बेस पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारते तुला. बापरे, मी कायम म्हणते अध्यात्म वगैरे ह्या देहासाठी खूप मोठा शब्द झाला. खरं तर मी काय अध्यात्म वगैरे असं जाणत नाही. हां, तू म्हणतेस तसा जप मी करते, मी स्वामींचं नाम जप करते. माझ्या गुरूंनी मला दत्त मार्ग दाखवला आहे, त्याच्यामुळे मी दत्त संप्रदायातली आहे, त्यामुळे नाथपंथी आहे, त्यामुळे त्या परंपरेतलं जे जे आहे ते माझ्याकडनं करवून घेतात. ते मी काहीच करत नाही, ते करवून घेतात. त्याच्यामुळे जप माझा होतो, माझ्या गुरूंनी जे मला नाम दिले ते होतं. थोडंसं ध्यानाला बसते. धारणेत माझ्या सोहम आहे, तो सोहम जपते. सो ह्या काही गोष्टी मी करत असते. स्वामींसाठी म्हणत असशील तर हो, स्वामींचे खूप कमालीचे अनुभव मला स्वतःला आलेले आहेत, माझ्या नवऱ्याला आलेले आहेत. नक्कीच आपलं काही काम होत नसतं, काही आपल्याला मार्ग सुचत नसतात, तेव्हा आपण स्वामींवर सगळं सोडून देतो. कारण त्यांनीच म्हटलं की जो माझं नामस्मरण करतो त्याचं सगळं मी चालवतो. ते स्वतः जाताना सांगून गेलेत की त्याला ज्ञात जीवनकला जो माझ्यावर विसंबला, त्याच्यामुळे सगळं मी त्यांच्यावर सोडलेलं आहे. पण एक आहे की त्यांचं नामस्मरण केलं की छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला सापडतात. म्हणजे अगदी आपण नाही का क्युरियस असतो की दाखवा बरं तुमचा चमत्कार, असं देवाला सांगितलं म्हणजे किती बावळट आहेत आपण. खरं तर दाखवा बरं ह्या काय करता तुम्ही, किती बावळट आहे. तर पण ते केलेले आहेत, पण त्याच्यावरूनच प्रचिती येते की नाही. तर एकदा माझं ना खूप मोठं ऐवज सापडत नव्हतं, मंगळसूत्र माझं सापडत नव्हतं. अनेक दिवस सोन्याचं मंगळसूत्र ठेवलं होतं पण सापडत नव्हतं. आणि नुकतीच आमच्या घरात एक चोरी पण होऊन गेली होती, घरफोड झाली होती आमची. म्हटलं बंगला होता, म्हटलं घरफोडी झाली होती, पण त्यात पण थोडं सोनं गेलं होतं, पण बरंचसं राहिलं होतं, काय त्यांच्या हाती नव्हतं लागलं. तर आम्हाला वाटलं की माझं मंगळसूत्र कदाचित त्याच्यात गेलं. तर मी स्वामींना म्हटलं की स्वामींचा जप केला, म्हटलं मला ना तुम्ही शोधून द्या माझं हे, नाही इथे असेल घरात तर आत्ता दाखवा, मला माहिती नाही ते सोन्याने चांगलं असं असं सोन्याचं आहे, अशा अशा त्याला मध्ये चैन आहे, असे असे इतके इतके मोती आहेत, इतके सोन्याचे मणी आहेत त्याच्यात, ते सगळे मला प्रत्येक मणी तुटलं मुटलं जे काय असेल ते मला पाहिजे, असं म्हणून मी त्यांच्यापुढे हट्ट केला, हट्ट. आणि स्वामींचा जप केला. म्हणतात ना सगळेजण आमच्या घरातले सुभेदारांसाठी स्वामी फार महत्त्वाचे. म्हटलं दाखवा. तर अक्षरशः मला ते मिळालं मंगळसूत्र. हां, माझ्याच पर्समध्ये मीच बावडसारखं ठेवलं होतं, पण मी विसरले होते. पण मी ते सापडलंच नव्हतं मला अजिबातच, कारण एक अदरवाईज माझ्या ना स्मरणात असतं मी कुठं काय ठेवलं आहे. मी बरोबर माझ्या नवऱ्याला फोन करून सांगू शकते की मी ह्या कपाटात ना ह्या कप्प्यात डाव्या का उजव्या बाजूला मी ती वस्तू ठेवली, तिथे काढ. अशी मी मंगळसूत्र विसरली ठेवलेल्या, आणि त्या सगळ्या सोन्याच्या चोरीच्या वगैरे भानगडीत होते मी. म्हटलं गेलं वाटतं आपलं मंगळसूत्र. तर ते स्वामींना सांगितलं, ते मला मिळालं. तेव्हा मला वाटलं की अरे
थोडा विश्वास बसायला लागतो बस स्वामींचं अरे आहे. मग त्याच्यानंतर जे जे काही आयुष्यात हवं आहे ते सगळं त्यांना सांगितलं. माझं घर म्हाडाचं आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन ते पण मी करतच होते. पण मी कायम म्हणायचे म्हणजे मी विक्रोळीपर्यंत यायचे ट्रेननी आणि विक्रोळीनंतर मी रिक्षाने जायचे. मड, जोगेश्वरी, गोरेगाव जिथे असेल तिथे एक माझा रिक्षावाला ठरलेला होता. तर मी कायम या इकडून जायचे किंवा कधीतरी असं वाटतं की मुलुंडपर्यंत मी आता हूँ दीदी छोडने के लिए उसके बाद आप जाओ असं म्हणतो कधी ते मुलुंडपर्यंत यायचा. तर मी नेहमी टोल नाका म्हणायचं इथे घर घेणार आहे मी. स्वामी ह्या सरदार तारासिंग आहे ना इथे घर घेणार आहे. स्वामीने सांगायचं इथे घर झालं पाहिजे आपण. आणि काय माहिती नाही बरं हे नुसतंच म्हणायचे मी त्याच्यासाठी काही कष्ट करते मी का पैसा बाजूला ठेवते किंवा नवऱ्याला सांगतेय की आपल्याला इथे घर घ्यायचं आहे आपण लक्ष ठेवूया बघायला जाऊया किती रेट आहे काय स्क्वेअर फीट आहे ते बघ. तरी काहीही बघायचं नाही इथे घर घ्यायचं. कुठला कॉन्फिडन्स काय इच्छा परमेश्वराला माहिती. पण ते आपण बोललेलो आपण विसरतो. पण त्यांचं बरोबर त्यांना बरोबर माहिती असतं की हिला कधी कुठे काय केव्हा द्यायचं आहे. तर एके दिवशी म्हाडाच्या लॉटरी आल्या. कधीही मी फॉर्म नव्हता भरला. त्यावेळेस मला वाटलं चल बघूया काय आहे म्हाडाचं. आता आपण 15 वर्ष तर झालीत आपल्याला या फील्डमध्ये तर आपण भरूच शकतो कलाकार कोटातून फॉर्म ना. बघितलं तर सरदार तारासिंग गव्हाणपाडा. म्हटलं फक्त महेश इथे भर बाकी कुठे नाही भरायचं. गोरेगाव नाही कुठे नाही इथं भर. तो म्हटलं का इथं भर ऐक इथे भर. आम्ही फक्त तिथेच फॉर्म भरला आणि मला लॉटरी लागली. वाव. आणि पहिल्यांदाच केलेला प्रयत्न पहिल्यांदाच आयुष्यात लॉटरी लागली आणि माझं घर सरदार तारासिंग 500 मीटरच्या आत माझं घर. सुपर. सो स्वामींना आपण त्यावेळेस सांगितलेलं असतं तेव्हा मला परवडे की रे स्वामी मी विसरले पण तुम्ही लक्षात ठेवलं. मी सांगितलेलं की अरे ह्या मुलीला इथे घर पाहिजे होतं तर तुम्ही ते बरोबर जुळवून आणलं आणि बरोबर माझ्याकडनं करवून घेतलं. सो माझं घर ते पण अक्षरशः मॅनिफेस्टेशन आणि स्वामींना सांगितलेल्या इच्छेमुळे सगळं ते झालं. घर जसं जातं ना आपण स्वामींचा जप करत राहतो मग नकळत ना आपल्या मुलांमध्ये पण ते उतरत राहतं. माझा दीराचा मुलगा साहिल तो माझा मुलगा अभिनय ते पण नकळत स्वामी आजोबा स्वामी बाबा असे सगळे स्वामी भक्त आम्ही सगळेच आहोत. त्यामुळे ते त्यांच्यात पण ते झिरपत गेलं हळूहळू. माझ्या नवऱ्याचा एक इन्सिडेंट सांगते त्याला आलेली गोष्ट. अभिनय काहीतरी शूट करत होता त्याचं शूट चाललं होतं बदलापूर गावात. तो डिरेक्ट करत होता तोच कॅमेरा करत होता शॉर्ट फिल्मसारखा. तर महेशला त्यांनी बोलवलं. तो म्हणाले तू ये ना बाबा या गावात जायचं आहे इथे आहे तर तू ये बघायला. तर महेश निघाला आणि एका पॉईंटला ना चक्कवा लागल्यासारखं झालं. अंबरनाथ बदलापूर काही फार लांब नाही आणि फक्त अंधार होता 7:30-8ची वेळ. लवकर अंधार होत होता त्यावेळेस. आणि महेश चकवा लागल्यासारखा ना एकाच ठिकाणी अडकला आणि फोन रेंज आहे. तो महेश अभिनयला फोन करतोय की अरे मी इथे. हा कुठला रस्ता लागलाय तू एवढ्या कुठल्या गावात गेलायस तू बाबा सरळ तर रस्ता आहे हे कुठल्या जंगलामध्ये शिरलायस तू हे कुठली ती ठिकाणं सांगतोयस तू आम्हाला ते काहीच लागलेलं नाही आहे तू कुठे आहेस नक्की मला लोकेशन पाठव मॅप पाठव. तर हा पाठवतोय पण त्याला ते जात नाही आहे. पाठवतो नंतर मग नेटवर्कच गेलं एका पॉईंटला आणि मग महेश चकवा लागल्यासारखा हिंटोच आहे नॅनो घेऊन की काय. मग 15-20 मिनटं झाली मी तिथेच. आणि मग एका पॉईंटला एक माणूस त्याला भेटला. तो म्हटला काय चुकलात ना चुकला रस्ता चुकू नकोस. रस्ता चुकला तर आयुष्य चुकतं बरं असं तो म्हातारा म्हणाला. आणि त्याने सांगितलं ते इथून सरळ बाहेर पड आणि ही भिंत दिसते ना तिथे थांब रस्ता पुढे दिसेल. तर तो तिथे गेला. त्या तिथपर्यंत भिंतीच्या उजवीकडे बघितलं तर हायवे होता. तो माणूस मागे वळून त्याने बघितलं तर कोण नव्हतं. तर तो एक संदेश होता की रस्ता चुकू नकोस आयुष्य चुकतं रस्ता चुकू नकोस. तर हे जे ना बारीक बारीक इन्सिडेंट्स हे आपल्याला परमेश्वर कुठून तरी ते सांगत असतो कुठेतरी. तर तसा तो इन्सिडेंट त्याच्या आयुष्यात आलेला. माझ्या आयुष्यात माझं घर आत्ताचीच गोष्ट आता मी सांगतेच त्याच्याबद्दल. खूप ट्रोल झालं अभिनय जेव्हा अडकला वाईट वाटलं फार वाईट वाटलं की काय एवढं काय रडायचं आणि ह्यांचेच मुलं बरं जातात परदेशी कशाला जातात शिकायला आणि ह्यांच्यासाठी मग साहेबांनी कामाला लागलेत आणि त्यांना आणलं वगैरे अनेक गोष्टी झाल्या.
दॅट इज अनदर पार्ट ऑफ माय लाईफ. पण ते जे 11 दिवस आहेत ना अभिनय, जेव्हा कुवेतमध्ये अडकला होता त्यावेळेस, तर तो जाण्याच्या आधीची गोष्ट आहे. एक मोठा शो मला येत होता ज्याच्या घरात तुम्ही 3 महिने गेलात की गेलात, की तुम्हाला बाहेर काय चाललंय कळत नाही. करेक्ट. तर तो शो यावा, आणि त्याच्या आधी मी गिरनारची यात्रा केली होती. तर मी स्वामींना म्हटलं होतं की काहीतरी छान माझ्या आयुष्यात येऊ द्या, आणि मला त्या शोबद्दलची विचारणा झाली. तर मला वाटलं की अरे आपल्याला मिळेल वाटतं हे, आणि मी सगळं तयारी फुल इथून मेंटली स्टेबल की अरे आपल्याला करायचं, मजा येणार आहे आपल्याला, छान आपलं जगणं, आपलं बोलणं काय हे लोक बघतील वगैरे वगैरे. बोलणं झालं, सगळं झालं. हां आवडेल का तुम्हाला? हो. मी पण डन केलं. सिरियल होती माझ्या हातात, त्यांना मी सांगितलं की असं असं मी करते, आणि हां तारखा तर येऊ दे, लॉक तर होऊ दे, मग बघू वगैरे वगैरे. काहीतरी कुठेतरी भाषा शिंकली आणि मला सिरियलचंच ट्रॅक माझा डेव्हलप झाला, आणि ते प्रकरण माझ्या हातातून निसटलं. काहीतरी फिसकटलं, डेट्स काहीतरी फिसकटलं, मग काहीतरी सगळंच मेसअप झालं, आणि मला सिरियल करावी लागली कंटिन्यू, कारण ते माझं कमिटमेंट आधीची होती. सो मला सिरियल पूर्ण करावी लागली, पण ते फिसकटलं. आणि मग नंतर अभिनय केला, त्याला मी सी ऑफ केलं, टाटा बाय बाय केलं. म्हटलं वा आता पोचेल पोरगं. आणि आम्ही घरी जातोय संध्याकाळपर्यंत, त्यांनी मला 4 वाजता सांगितलं की आई असं असं मी अडकलो, आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हटलं अडकलाय म्हणजे काय होतंय? तर मग ड्रोन पडलाय आत्ता T3ला. म्हटलं तू कुठे आहेस? तर मग T4ला. म्हटलं अरे बापरे स्वामी, म्हटलं मी अशी थरथरायला लागली. स्वामींच्या पुढ्यात बसले, म्हटलं पोरगं तिथे लांब आहे ना, पोरगं तिथे लांब आहे, त्याचं रक्षण करा म्हटलं. तर त्याला म्हटलं तू जी तिथे माणसं आहेत ना आत्ता त्यांच्याबरोबर राहा, एकटा कुठं जाऊ नकोस. ते जे फ्लाईटमध्ये तुझ्याबद्दल आहेत त्यांच्याबरोबर, कोणी तर कोणी महाराष्ट्र नसेल तर उत्तम, मुंबईतलं असेल, कोणी ठाणा पुणा जवळच असेल तर उत्तम, तशा माणसाबरोबर राहा. म्हणजे आपल्याला कसं कॉन्टॅक्ट करायचा झाला, फोन एकमेकांचे शेअर करायचे झाले, किंवा फॅमिलीचा त्याच्या फॅमिलीत, आणि त्याचं काही रोमिंग नव्हतं करून दिलं ग मी. फोन नव्हता, हां जाईल म्हटलं आता. आणि अशा ठिकाणी अडकल्या, कुवेतचा विजेचा काही संबंधच नाही. तर त्या म्हणजे एअर कंपनीने त्यांना बाहेर पडण्याची स्पेशल काय म्हणूया ती सोय करून दिली, व्यवस्था करून दिली, की त्यांचं हॉटेलमध्ये वगैरे राहणं वगैरे केलं वगैरे वगैरे. पण तो काळ भयंकर होता ग, की कुठेतरी ड्रोन पडतंय. आता कुवेतली लोक मला खूप सांगतात इथे सगळं सेफ आहे, काही तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुलगा सुरक्षित आहे, तुम्ही का उगाच रडताय, तिथे काहीच होत नाही आहे. मी म्हटलं हो, कारण तुम्ही तिथले निवासी आहात. माझा मुलगा इथला आहे, आम्हाला सायरनचे वगैरे आवाज माहिती नाहीत सतत वाजणारे, ते मी त्याच्या फोनवरून ऐकते. तर म्हटलं मला टेन्शन येणं साहजिक आहे. अगदी लागलं खुपलं तरी आईला टेन्शन येतं. तर ते तिकडं लेकरू अडकलं म्हटल्यावर कुठल्याही आईला टेन्शन येणार असते. मला आलं, आणि मी अक्षरशः स्वामींचा धावा केला. म्हटलं पोराचं रक्षण करा आणि त्याला परत आणा लवकरात लवकर. आणि जसं मी व्हिडिओ टाकला ना, तुला खरं सांगेल, इतक्या लोकांचे स्वामींवर श्रद्धा असणाऱ्या इतक्या लोकांनी त्याच्यासाठी स्वामींना सांगितलं की अरे ताई आम्हाला हसवतात, त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्हाला बघवत नाही आहेत. सॉरी, खरं तर मी रडणार नव्हते पण रडू येतं. तर त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्हाला बघवत नाही, तर त्यांच्या मुलाची काहीतरी व्यवस्था बघा. अनेकांनी मला 7व्या दिवशी तुमचा मुलगा परत येणार, मी सांगतो तुम्हाला, असं करा तसं करा. तर ते ज्या लोकांचे जे फोन मला यायचे ना, ताई तुम्ही बादलीमध्ये लाटणं टाका, असं फिरवा आणि सांगा मुलगा आहे, मी सगळं केलं. सगळं स्वामींच्या पुढ्यात देव पाण्यात ठेवले. म्हटलं लेकरू परत येऊ दे. आता खूप ट्रोल झाले, जसं काही युद्धाला गेलाय का, एवढं काय अमुक आहे तमुक. पण माझ्यासाठी एक ते युद्धच होतं. अर्थात एक आईसाठी, माझ्यासाठी एव्हरेस्टच होता जो मला सर करायचा होता. ते माझ्यासाठी युद्धच होतं, की तुम्ही काहीही म्हणा. पण मी कळलं स्वामींना सांगितलं म्हणून, जसं सगळं आमच्या घराने अरे अभिनयची काळजी घ्या स्वामी असं. तर खरं तर स्वामींमुळेच अभिनय छान तिथे त्याला मदत मिळाली, छान त्याची सोय झाली. तो परत इथे सुखरूप आला. आणि तो एकटा नाही आला विशाखा. हो, त्याच्याबरोबर अनेक 24 जणांचे विजे अडकले होते, तेही झालं. पण तुला सांगू, तो पहिल्यांदा जेव्हा आला होता ना, पहिल्यांदा म्हणजे
जायच्या आधी जेव्हा लंडनला जो वर्षभराचा गेला आणि आला त्या दिवशी सकाळी ना आम्ही नाश्ता करायला मणीजमध्ये चहा कॉफी नाही का आलेला आपण घेतो, तर मणीजच्या इथे मुलुंडमध्येच आमचा मणीज आहे, तर तिथे आम्ही गेलो. तर म्हटलं चहा कॉफी घेऊ. तर खाता खाता त्याने असं सहज बघितलं आणि काहीतरी तो खाली वाकला आणि वर बघितलं. म्हणा आई हे औदुंबराचं झाड आहे ना. म्हटलं हो रे, औदुंबर उंबर तर दिसतंच आहे, औदुंबरच आहे. तर मग त्याने मला हातातल्या 2 गोट्या दाखवल्या. तर त्याला तिथं हातात 2 गोट्या सापडल्या झाडाखाली आल्या. तर म्हणे बघ अजून घरी पाऊल पण नाही ठेवलं तर स्वामींनी बघ आशीर्वाद दिला. म्हटलं ठेवून घे. म्हटलं त्या 2 गोट्या ना त्याच्याकडे त्या प्रवासात पण होत्या, तर त्या संकटात त्याच्याबरोबर होत्या त्यामुळे मला असं वाटतं की ते म्हणतो ना आपण ते संकेत देत असतात परमेश्वर, मी आहे तुझ्या पाठीशी, तर भिवू नकोस मी आहे. तर ते जे आहे ना, तर ते खरं त्या गोट्या जेव्हा त्याला मिळाल्या ना तेव्हाच म्हटलं की आहे स्वामी तुझ्याबरोबर, काळजी करू नको, तुझ्या पाठीशी ते आहेत. त्यामुळे आम्ही सगळेच म्हणजे स्वामी. ह्या इन्सिडेंट्स मी का बोलते कारण त्याला आपण टचमध्ये होतो. आणि मला आई म्हणून तुझी अवस्था माहिती आहे आणि मला वाईट म्हणजे मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की किती वाईट आणि इन्सेन्सिटिव्ह लोक आहेत की इतकं ट्रोल केलं मलाही नाही. म्हणजे फीडबॅक देणं आणि क्रिटिसाइज करणं या 2 वेगळ्या नाही, गोष्टी. पण जितक्या लोकांनी ट्रोल केलं ना त्याच्या कैक पटीनं लोकांनी शुभ आशीर्वाद दिले आहेत अभिनयासाठी. इतका अभिनय आत्ता सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या शुभेच्छाने इतका सिक्युअर्ड आहे ना तो, की तो कुठल्याही पुढच्या संकटांना अगदी तोंड दिलं अशी मला खात्री वाटते. इतक्या जणांचे शुभ आशीर्वाद आहेत. अजून काय हवं गं? की कोण म्हणजे मालवणातले कोणीतरी त्याच्यासाठी गारणं घालतंय, कोणीतरी. मी एक म्हणजे जसं आपण म्हणतो ना परमेश्वरापाशी असं म्हणतो, तसं आमच्या बाजूला एक शंकराचं मंदिर आहे. मी गेले होते, मी बसले होते संध्याकाळी, आरती होणार होती, तर सगळं देवाचं सगळं लेपन वगैरे चाललं होतं, त्याचं सुशोभीकरण चाललं होतं, फुलं लावणं सजवणं चाललं होतं. मी बसले होते, मग मी तिथे बसून जप केला. तेवढं एक बाई आली, सहस्त्रबुद्धे आडनाव तिचं होतं. ती म्हणाली तुम्ही जे व्हिडिओ केलात तो बरोबर केला आणि तुम्हाला जे वाटेल ते बोलतायत ना, मी स्वतः त्यांना कमेंट करून सांगते की तुम्हाला कळणार नाही आईचं मन काय आहे, गप्प बसा, असं म्हणून मी स्वतः त्यांना वाटेल ते उत्तर देते. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ट्रोलिंगला तर त्याचा विचार करू नका, मी उत्तर देते, असं त्या सहस्त्रबुद्धे बाईंनी मला सांगितलं. तर मी म्हटलं की मला काय बोलायची गरजच नाही आहे, सगळं ते करवून घेत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक त्यांनी पेरली आहेत, जी अभिनयासाठी उभी राहिली आहेत, माझ्यासाठी उभी राहिली आहेत. अजून काय पाहिजे मला? अजून कुठले स्वामी, कितीतरी स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे. तर काय म्हणजे अजून. पण मला एक विचारायचा विषय का ताई, त्याच्यासोबत जी मुलं आली मग त्यांचं थँक्स गिव्हिंग वगैरे आलं, ते कुठेच आलं की नाही आलं? नाही आले सगळ्यांनीच. म्हणजे अभिनयाचा विजा जेव्हा येत नव्हता, 24 जणांचा विजा अडकला होता, 161 लोकांचं फ्लाईट होतं ते. तर जोपर्यंत ह्याचे विजे येत नाही, जोपर्यंत अभिनयाचा विजा येत नाही, तोपर्यंत त्या सगळ्या लोकांनी विमानाचा प्रवास करणार नाही सांगितलं. ते सगळे थांबले होते. म्हणजे हे थँक्स गिव्हिंग असं ना, एकमेकांसाठी त्यांचं झालेलं रिलेशन. तर त्या सगळ्यांनी म्हणजे खूप एकमेकांना सपोर्ट केला, म्हणून ते 11 दिवस छान राहिले. आता ड्रोन पडतायत, आवाज येत आहेत, सगळ्यांनी पाहिली तेव्हा बोलत होतो. आई म्हणून ती पण ती जुळवाजुळव करणं ना फार अवघड होतं. म्हणजे आता मी बोलत बसले ना तर खूप मोठा पॉडकास्ट होईल इकडं तुझा. काय प्रोसेसमधून मी गेले, कोणाकोणाला फोन केले, कित्येक लोकांना. बरं त्याही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी काय जंग पछाडलेत, किंवा विनोद सातव यांनी, मुरलीधर मोहोळ यांनी कुठे कुठे फोन केलेत, किती वाजता आम्ही बोललो एकमेकांशी, काय काय दिव्य झालेत, हे आम्हाला 5-7 जणांना माहिती आहे. बरोबर. किंवा त्यांना जे सपोर्ट करणारी सिस्टीम होती त्यासाठी कामांसाठी, प्रेरणा होनराव असेल किंवा विनोद सातव असेल किंवा जेठे आहेत, राहुल जेठे आहेत, ही सगळी जी माणसं आहेत ती त्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही काय एकमेकांना कशा पद्धतीने हँडल केलं आणि सपोर्ट केलं आणि वेळ दिला आहे. जरा काय झालं की मी फोन करायचं, जरा काय झालं की मी फोन करायचे, असं झालं आता काय करायचं. सो खूप वेगळा प्रवास होता. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना, परमेश्वर पाठीशी असेल तरच आपण तरुण जाऊ शकतो. आपला भाव, आपली भक्ती असेल तरच परमेश्वरसुद्धा आपली हाक ऐकतो, अन्यथा तो बरोबर धडे देतोच. काय होता तो क्षण जेव्हा पहिल्यांदा अभिनयला पाहिलंस आफ्टर 11 days ऑफ स्ट्रेस?
नाही मला राहावलंच नाही, मी रडलेच. दुसरं काय स्वामींचे आभार. अगदी ते तर मग मी म्हटलं होतं की तो आला ना स्वामी की मी अक्कलकोटला येऊन जाईन आणि माझी कुलस्वामिनी सप्तशृंगी आहे तिकडे जाईन. तुळजाभवानीला जाऊन आले, सोलापूरला जाऊन आले, पंढरपुरात जाऊन आले. जिथे जिथे आम्ही सांगितलं, जिथे जिथे आम्ही माथा टेकतो, जिथे जिथे आमचे काय म्हणूया समर्पण जिथे जिथे आहे तिथे ते सगळीकडे मी त्याला घेऊन गेले. आणि तो पण काय असा माझ्या मागे वासरासारखा आलाशातला भाग नाही आहे. त्याला पण ती प्रचिती झाली की काय दिव्यातून आपण बाहेर पडलो आहोत हे त्यालाही जाणवलं होतं. तर माझ्यापेक्षा 10 मिनिटं तोच जास्त मंदिरांमध्ये होता, मी तरी बाहेर पडत होते. पण तो शतशः परमेश्वराचे आभार मानत होता की मी विचित्र परिस्थितीत अडकलो होतो. काय माझ्यावर काय अपघाती हल्ले झालेत, काय माझ्यावर द्रोण पडले, पण मानसिकरित्या मी एका विचित्र कोंडीत होतो की मी चाललो एका वेगळ्या प्रवासाला विजा वगैरे घेऊन, आणि हे मी वर्क विजा वगैरे घेऊन त्यासाठी मी पैसे भरलेत आणि मी इथे अडकलो आहे. काय तुम्ही मला कुठल्या मार्गावर नेत आहात नक्की? मी इतके प्रश्नांमध्ये होतो की काय होणार आहे आपल्या आयुष्याचं पुढे, काय नक्की करतोय, बरोबर करतोय, नाही करतोय. तर त्या सिच्युएशनमधून तुम्ही मला बाहेर काढताय आणि पुन्हा आता मी मार्गस्थ होतो. या सगळ्यासाठी धन्यवाद. तो स्वतःच मानत होता परमेश्वराकडे. तर हे काय आम्ही सांगितलेलं नाही की जा कर, हे सगळं ते करून त्याला पण आलेली प्रचिती आहे, ते सगळं करवून घेत आहेत. त्यामुळे परमेश्वराचे फक्त आभार मानले, बाकी काही नाही. आणि मी जसं आपण म्हणतो दत्त महाराज यांचं मी गिरनार चढले. कसा होता तो अनुभव? मला खरंच वाटलं नव्हतं मी कधी गिरनार चढेल. 10 पायऱ्या चढायला मी कंटाळा करते, तर मी गिरनार 10,000 पायऱ्या. आता जर 5,000 तर रोपवे आहे, पण 5,000 पायऱ्या म्हटलं बापरे. कशी चढलीस? कशी? मला चढायचंय कारण मला जायचंय. त्याला सांगायचं मला जायचं, मला यायचं, मला चल घेऊन चल. पण मला खरंच माहिती नव्हतं मी कधी चढेन. भरत बलवली या माणसामुळे मी ते धाडस करू शकले. भरतदादासुद्धा त्यासाठी माझं कनेक्शन. पण ते म्हणतो ना आपण एकदा स्वामी भक्तांना बरोबर कनेक्शन्स असतात. तू काय, मी काय, भरतदादा काय, किंवा आणखी माझ्या आजूबाजूला असलेली अनेक माणसं जे स्वामी भक्त आहेत ते बरोबर कनेक्ट होतात. तर तसं आहे की दादा माझ्या नाटकाला आला कारण तो हास्यचित्र बघवता, कारण त्याला माझं काम आवडायचं म्हणून तो नाटक बघायला आला आणि आमचं काही कनेक्शन झालं. आणि मग त्यांनी मला घरी बोलवलं एकदा की असं असं माझ्याकडे ये. तर आणि मी घरी गेले तर मी अचंबित, एवढं सगळं स्वामींचं स्थान, त्याच्याकडे दर गुरुवारची एवढी बैठक, त्याचे स्वतःचे एवढे दैवी साक्षात्कार झालेले, एवढे त्याचे दृष्टांत त्यांनी मला सांगितले, अनेक गोष्टी त्यांनी मला दाखवल्या ज्या कदाचित तो इतरांना कोणाला ते सांगणारही नाही. त्याला दत्तपीठ उभारायचं आहे, त्यासाठी त्यांनी सगळ्या केलेल्या सोयी व्यवस्था, काय काय जंग त्याचं चाललेलं आहे, त्याच्यासाठी प्रयत्न, हे सगळे जे अनुभव त्याला आलेले त्यांनी मला शेअर करावे. हे का म्हणजे असं मला वाटलं की का बरं हा माणूस मला भेटला आहे. मग मी स्वामींना पण म्हटलं की का बरं तुम्ही ह्याला माझ्या आयुष्यात आणलं आहे, का बरं मला तुम्ही गुरु असे दिलेत. माझे ह्याच्या आधीचे पण गुरु दत्त संप्रदायातलेच आहेत, तर त्यांनी पण मला हा मार्ग दाखवला, त्यांनी पण मला नाम दिलं दत्त महाराजांचं. तर ते म्हटलं का बरं अशा पद्धतीने आपण एकत्र येतो आहे. मग ह्याच मार्गातून मला भरतदादा भेटला असावा का. मग भरतदादाकडनं मला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या, त्याचा आशीर्वाद मला मिळाला. मग बैठकीला मी दर गुरुवारची 2दा गेले, आरती वगैरे सगळं झालं. पण त्यांनी मला सांगितलं की विशाखा चल गिरनारला घेऊन जातो. मी म्हणायचं की बापरे एवढं, चल मला तर शक्य नाही, चल ग मी जातो तर तुला काय. पण त्याच्यामुळे मी करू शकले गिरनार. आणि प्रत्येक पायरीवर मी अनुभव म्हणजे नामस्मरण आपल्याला कळतही नाही, माहिती आहे का. एकतर ना आपल्यासारख्या म्हणजे इतक्या सगळ्या पायऱ्यांवर लोक फोटोच काढत होते. म्हटलं नका माझे फोटो काढून, मला त्याला पाहायचं आहे आधी, नंतर बघूया. पण मी सांगू का, अनुभव म्हणजे काय, आपण फार विचार नाही करायचा, आपण करत राहायचं. कोण काय भेटतो, कोण काय बोलतो, कोण कशातून संकेत देतो, ते बरोबर तो दाखवत असतो की हे महत्त्वाचं आहे, याच्याकडे लक्ष दे, बाकी सगळं निरर्थक आहे, हे होत राहणार, पुढे चालत राहा. पण प्रत्येक पायरीवर मला जसं माझे पाय थरथरायला लागले ना, म्हटलं मला यायचं आहे. मी डोली घेतली होती, मी डोलीवाला माझ्याबरोबर मागपर्यंत चालू होता की अगदीच आता पाय थरथरायला लागले आणि गुडघे बोले नसे झाले, तर बाबा तुझ्या डोलीत मला बसव आणि वरपर्यंत घेऊन जा. तर शेवटच्या 15 पायऱ्या लागल्या ना, राहिल्या ना, तेव्हा तर डोलीवाला अभि मैं नाही दूंगा डोली आपको, अभि दसी आहे चलो. म्हटलं मी नाही घेणार, काळजी करू नकोस, मी नाहीच घेणार, उतरताना पण नाही घेणार असं वगैरे. तर
शेवटपर्यंत मी अगदी स्वामींचं नामस्मरण, दत्त महाराजांचं नामस्मरण करत, गुरुदेव दत्त दत्त करत, दत्त 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 करत वरपर्यंत पोचले आणि खाली उतरले. तर त्यावेळी आपण म्हणतो ना, लहानपणापासून एक म्हण ऐकलेली असते बघ, दत्तासारखा तू उभा राहिलास, दत्तासारखा माझ्यापुढं. का आपण गणपतीसारखा असं म्हणत नाही, का आपण शंकरासारखा म्हणत नाही? तर खरंच अडचण आल्यानंतर दत्तासारखा उभा राहणारा माणूस म्हणजेच दत्त, की अजून काय, तो माणूस म्हणजेच दत्त. मग ते रूप कुठलं का असे ना. तर अशा अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. तर म्हणजे मला तर अनेक ठिकाणी स्वामी दिसतात, म्हणजे माणसांमध्ये, की हे स्वामींनी पाठवलेला माणूस आहे, ह्या गुरूंना स्वामींनी पाठवलेलं आहे, हे इथं मी आले कारण स्वामींनी मला पाठवलेलं आहे, ही माझी मैत्रीण माझ्या आयुष्यात आली कारण स्वामींनी नेली, ही गोटी मला मिळाली कारण स्वामींनी दिलेली. माझ्या पण आता डबीमध्ये अशा गोट्या असतात साठलेल्या, मला कुठे कुठे मिळालेल्या असतात. वाटणार पण नाही अशा ठिकाणी गोट्या मला मिळाल्या. शूटिंगच्या ठिकाणी गोट्या, रूममध्ये, ज्या रूममध्ये मी रोज बसते तिथे कशा गोट्या आल्या? रोज साफसफाई होते, रोज आरसा पुसला जातो, रोज ते कुठे मिळालं माहिती आहे? लाईटचं युनिट आपलं असतं, प्लग असतात तिथे मध्ये वरती जागा असते बघ, त्या जागेमध्ये मला 2 गोट्या मिळाल्या, 1 नाही 2. अरे वा. सो अशा ते संकेत असतात, काहीतरी संकट येणार असतं आणि त्यावेळेस त्याच्यातून मी तुझ्याबरोबर आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्यासोबत आहे, तुझ्या बरोबर आहे, तू मला घेतलंयस ना बरोबर, चला म्हटलेस ना रोज, तर मी आहे तुझ्याबरोबर. तर हे ते आहेत आपल्याबरोबर. खूप छान सर, ते अनुभव आहेत तसे. तुझा नशिबावर विश्वास आहे का ॲक्शनवर? दोन्हींवर. नुसतं ॲक्शन करून सुद्धा करत राहणं गरजेचं आहे, पण नुसतं असेल हरित देईल खाटल्यावरही असं होत नाही. तुम्हाला काहीतरी करत तर हवं लागतं, तेव्हा तुम्हाला नशिबात असतं ते मिळतं. अदरवाईज संध्या येतात आणि जातात. ती करेक्ट संधी ग्रॅब करणं ते पण नशिबातच असावं लागतं आणि तुम्हाला पण ती ग्रॅब करावी लागते, तर घडतं, अन्यथा घडत नाही, असं मला खूप वाटतं. आतासुद्धा मी म्हणजे आपण ना, ओढ असते बघ, अशीच ओढ भक्तीची किंवा देवाची, असं अचानक आपल्याला वाटतं की असं का मला अचानक, तर ती ओढ ना आपल्या अंतरंगात आतमध्ये वाहत असते पहिल्यापासूनच. आणि मग अचानकच असं होतं, एक वेळ येते, एक वय असं येतं किंवा अशी ती समज होते त्यावेळेस की नाही यार, आत्ता करेक्ट पॉईंट आहे की इथून आता आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. सो तशीच सुरुवात आत्ता माझी या 4-5 वर्षात झालेली आहे, की आत्ता मी जरा अध्यात्माकडे वळली, आत्ता मी जरा वाचन करते, आत्ता मला जरा गुरु म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय, जप का करावा, मनाचा तोल सांभाळण्यासाठी मंत्र किती महत्त्वाचे आहेत, कुलस्वामिनी म्हणजे काय, कुलस्वामिनीचं किती करणं गरजेचं आहे, का करावं, ती कशी आई आहे, आणि जी माझी कुलस्वामिनी आहे ना, तीच स्वामींची माऊली आहे, सप्तशृंगी दत्त महाराजांची माऊली तीच आहे. तर ते म्हणून मला असं वाटतं की हे सगळं कनेक्टेड आहे. ह्या आत्म्याचं संधान ऑलरेडी दत्त संप्रदायाशी बांधलेलं गेलेलं आहे. मी हा देह फक्त तो मार्ग त्यांच्याबरोबर जायचं आहे आपल्याला, बाकी सगळं बांधलेलं आहे. असं हे वाचनातून आत्ता कुठं थोडंसं स्त्रवतं आहे, थोडंसं पाझरतं आहे. त्यामुळे असं वाटतं की एक वेगळी विचारसरणी मला ते शब्दात मांडताना सुद्धा अवघड जातं खरं तर. कारण मला असं वाटतं की मी बहुत छोटी हूँ अभी, आत्ताशी अंकुरलं आहे, अजून तर ते स्फुरायचं आहे, वाढायचं आहे, बहरायचं आहे, खूप लांबचा पल्ला आहे. अध्यात्म काही सोपं नव्हे बाबा, की शब्द बोलायला पण खरं तर अवघडच आहे, जोड शब्द आहे तो. अध्यात्म, देवाचं लाडकं होणं मला आवडतं. मला देवाचं लाडकं व्हायचं आहे, की देवाने माझं ऐकावं, त्याला मी छान आंघोळ घालावी, त्याचे मी रोज स्वामींचे पाय दाबून देते. रोज पूजा करताना आपली जी फोटो फ्रेम आहे किंवा मूर्ती आहे त्याचे मी पाय दाबून देते. मग त्यांना आंघोळ घालते मी. आईचं तिला छान साडी नेसवते, तिला छान शृंगार करते, तिच्या भाळी कुंकू भरते. हळद लावताना मी असं म्हणते की आई हळदीचं लेपन करते गं बाई, सगळ्यांचं ऐकत असतेस, डोकं दुखत असेल ना तुझं, असं म्हणून मी रोज तिच्याशी अशा पद्धतीने संवाद करत करत मी पूजा करत असते मनातल्या मनात. बरंच वेळेस आपण मोठ्याने बोललं पाहिजे असं काही नाही, मनातला भाव परमेश्वराला बरोबर कळतो, तो त्याच्यापर्यंत पोचतो. त्यामुळे मी रोज हळद म्हणजे
छोटे छोटे सोपस्कार करताना सुद्धा त्या गोष्टी मी म्हणत असते. षोडशोपचारामधल्या ज्या गोष्टी आहे, गंधलेपन करताना, चंदन लावताना सुद्धा मी म्हणते की अंग दुखलं असेल, गारगार वाटत असेल, घ्या तुम्हाला चंदन, घ्या तुम्हाला कुंकू, या अशा पद्धतीने माझी मानसोपचार पूजा, म्हणजे मूर्तीच्या पुढ्यात सुद्धा मानसोपचार माझी चाललेली असते पूजा. त्यामुळे मी पूजेमध्ये 1.5-2 तास रमते. व्हेरी गुड. मी छान बोलते परमेश्वराशी. मग तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्याशी बोलते. त्यामुळे आता ना माझ्या नटण्यामध्ये ना वनश्री थोडासा एक वेगळं थोडंसं माझं नटणं, जे मेकअपसाठी पूर्वी आपण एक मेकअप करायचो एक कॅरेक्टर म्हणून, पण मी माझी खूप साधी असायचे. पण आता मी जरा ह्या अभिनय आल्यानंतरच्या गोष्टी ह्या एक 15-20 दिवसात मी नटायला लागली आहे जरा. नाईस. मी अशी आपण छान प्रेझेंटेबल असलं पाहिजे. आपण छान गजरा घालावा, आईला पण गजरा द्यावा, मला पण गजरा घालावा, स्वामींना पण भाई टिळा लावावा लाल लाल असे. आधी मी मुद्दामून कुंकू भिजवते, ते लाल लाल, पुन्हा त्याच्यावर कोरडं कुंकू भरते, म्हणजे तो ठळक दिसतो. तसा तो ठळक टिळा माझ्याही भारी असावा, त्यांच्याही भारी असावा. हो, तसं असं मी रोज करते. आणि मला ते करण्यासाठी ना परमेश्वराने बघ वेळ दिलाय. माझं आत्ता फक्त नाटक चालू आहे, सिरियल चालू नाही. सो मला आता ते करण्यासाठी जी माझी आंतरिक इच्छा आहे ना, ती बरोबर करण्यासाठी मला तो वेळ दिलाय. अदरवाईज वेळेअभावी ना अनेकदा आपण ना मूर्तीपूजा किंवा देवपूजा किंवा आरती किंवा त्याचं गुणसंकीर्तन किंवा वाचन, अध्यात्मातलं वाचन, हे सगळं राहून गेलेलं असतं. पण तो जो वेळ आहे ना, तो माझा ॲप्ट वापरला जातोय आत्ता, असं मला खूप वाटतं. सो मी त्याच्यातच असते. मला तर पूर्वी कसं काम गेल्यानंतर, काम संपल्यानंतर आपल्याला एक इनसिक्युरिटी असायची ना, की अभी क्या है, अब क्या है, नेक्स्ट क्या है, कोई पूछ नहीं रहा यार, कोई फोन नहीं आ रहा है, भूल गए क्या, हां. तर अशी भीती वाटते की यार काय. पण आत्ता ती तशी भीती नाही वाटत आहे. आणि ते करतील, ते करून घेतील. आत्ता हे करण्याची वेळ आहे. कदाचित हे माझं जन्मातला हा जो पिरियड आहे ना माझा, हे त्यांनी ठरवून दिलाय की हे कर ग बाई. करेक्ट. तर ते मी करते आहे छान. मला खूप आवडतं खूप ठिकाणी फिरायला जायला. त्याच्यातलं मला दत्तस्थान करायला मला आवडतं. मला देवाची मंदिरं करायला आवडतात. मी जरी अक्कलकोटला जात असेल, जरी मी तुळजापूरला जात असेल, जरी मी पंढरपूरला जात असेल, तरी मी परत जात असते. मी वणीला जाते. मी इतक्या वेळा वणीला जात असते की मला कंटाळा आला की मी वणीला निघते. कुलस्वामिनीला की मला तिचं एक फार वेळ लागला आहे. तिची एक श्रीसुक्त म्हणत असते मी, शंकराचं करत असते मी, भैरव बाबाचं करत असते. त्यामुळे म्हणत असते. ते कुठल्या गुरुनी सांगितलंय हा नाम असं काही नाही, ते आंतरिक वाटतं. कदाचित ते गेल्या जन्मांचं काहीतरी असेल, त्याच्या गेल्या जन्मांचं काहीतरी असेल, ती तेव्हा राहिलेली सेवा असेल, आत्ता ह्या जन्मात ही एवढी सेवा व्हायची असेल, हे जप करून व्हायची असतील, इतक्या लाखांचे अजपाजप व्हायचं असेल, किंवा स्वामींचं नामस्मरण असेल, दत्त महाराजांचं असेल, आईचं असेल, शंकराचं असेल, ते सगळं. आता ते म्हणतं की किती तुझ्या दगडांवर पाय ठेवल्या, सगळे देव आजूबाजूला. तर मी हे घेतलेले नाही आहेत, हे आलेले आहेत. माझ्या साधनेतून माझ्याकडे शंकर बाबा आला. माझी कुलस्वामिनी आहे, म्हणजे आधी माया माझ्याजवळ आहे. आणि आपण स्वामींचंच घर आहे आमचं आहे. त्याच्यामुळे स्वामी आहे, विष्णू आहे, कृष्ण, रामकृष्ण ते पहिल्यापासूनच आहे. आणि हे कलियुग आहे. जितकं रामकृष्ण हरी तुम्ही जपाल, तितके तुम्ही मार्गस्थ व्हाल. अन्यथा अवघड आहे, खूप अवघड आहे. विशाखाताई, मी खूप मिस करते आणि आपले प्रेक्षक सुद्धा खूप मिस करतात ग तुझी कॉमेडी. म्हणजे आमच्यासाठी तुझी कॉमेडी इज लाईक एनर्जी टॉनिक. म्हणजे माझी मुलगी बाहेर आहे शिकायला, पण ती तुझेच बघत असते. मग वेन कॅन वी सी यू अगेन? नाही, मी करते विनोदी भूमिका, मी करणारच आहे, करतेच आहे. माझं शांतेचं कार्ट चालू आहे, नाटक आता नव्यानं आलेलं आहे. दमयंती दामले माझं नाटक चालू आहे. तर असं नाही की विनोदापासून मी लांब गेले, फक्त स्केट फॉर्मॅटपासून मी थोडीशी लांब गेले. कारण ते सातत्याने तेच करून नाही का आपल्याला वेगवेगळं करण्याची इच्छा जास्त जागृत झाली. म्हणून खरं तर ते स्किट फॉर्मॅटमधून बाहेर पडावं असं वाटलं. कारण एखादं कॅरेक्टर 15 मिनिटं जगलं ना की आपल्याला, एका कलाकारांना मेंदूला ती ताकद राहत नाही की एखादं कॅरेक्टर वर्षभर जगावं, एखादं कॅरेक्टर 15 दिवसांसाठी जगावं, एखादं कॅरेक्टर 3 तासासाठी जगावं. जे नाटकात 3 तासासाठी, जे सिनेमांमध्ये 15 दिवसासाठी आणि सिरियल वगैरेमध्ये आपण 1.5-2 वर्ष जगतो. तर 15 मिनिटामुळे ना आपण आपली ताकद थोडीशी त्या कॅरेक्टरची ताकद थोडीशी
सीमित करतो असं मला वाटतं. की मला वाटतं की काहीतरी मोठं छान वर्षोनवर्ष, जसं तारक मेहता का उलटा चष्मा कसं किती वर्ष ते करतायत, ते ही पण ताकद आहे ना एका कॅरेक्टरची. सो असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे असं वाटतं की जगता आलं पाहिजे ती विनोदी भूमिका. तर आता दमयंती दामले मी तशी जगते आहे, शांतेच्या कॅरेक्टरमधली शांता मी जगते आहे, जसं आंबडगोडमधली दया मी 1.5 वर्ष जगली आहे, ती पण विनोदीच कॅरेक्टर होतं. किंवा शेजारी शेजारी पक्के शेजारीमधली लाजो मी जगली. अशा आता विनोदी सिरियल्स जरा कमी झाल्या आहेत, आउट अँड आउट विनोदी, कारण स्किट फॉर्मॅट जास्त लोकांना आवडतो. कारण काय ते डोक्याला खाद्य नसतं ना, 15 मिनिटात हसलो, छान सौंदर्य स्थळ 10 मिळाली, लाफ्टर आले, तो दिवस छान साजरा झाला. अजून काय पाहिजे. पण अशी मी वाढ पाहते की अशी छान एखादी विनोदी सिरियल, विनोदी पात्र आपल्याला असं 1-1.5 वर्ष छान जगता येईल असं कॅरेक्टर यावं, मग ते हिंदी असेल, मराठी असेल, कसंही. तथास्तु. तर येस, थँक्यू. ही वास्तू सुंदर आहे आणि ही वास्तू तथास्तु म्हणते तुझ्यासाठी, माझ्यासाठी. पण विशाखाताई, व्हॉट कीप्स यू लाईक एनर्जेटिक? म्हणजे तू नाटकात असो, कॉमेडी सिरियलमध्ये असो, कुठेही, यू आर सो एनर्जेटिक. क्या राज आहे? सात्विक अभिनय आणि एकाग्रता आणि मेडिटेशन, दुसरं काय. आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांचं प्रेम, दुसरं काहीही नाही. हा सगळ्या एनर्जीचा स्रोत आहे ना, तुझं काय वाहतोय प्रवाह, इट इज ऑल अबाउट परमेश्वर. आपण त्याची ऊर्जा नाकारूच शकत नाही. ह्या सगळ्या, हे हलतंय पान, तुला काय नव्याने सांगू, हे तुम्ही बोलती आज, हे सगळं त्याचीच ऊर्जा आहे. आपण त्याचे फक्त प्रवाह आपण घेतो आतमध्ये आणि वाहतोय. तर मला वाटतं की तेच सगळं आहे, दुसरं काही नाही. परमेश्वराचे आशीर्वाद, मित्रमैत्रिणींचे आशीर्वाद, रसिकांचं प्रेम भरभरून, आणि थिएटरमध्ये येणाऱ्या टाळ्या, त्यांचे ताबडतोब असे जे हसे येतात ते, आणि ते लाफ्टर. मग ते स्किट फॉर्मॅटमध्ये असताना सुद्धा त्यावेळेस आमच्याकडे जज हा आमचा पहिला प्रेक्षक असायचा. आता समोर प्रेक्षक बसलेला असतो तो. तर हे सगळं माझी ऊर्जा आहे. हे सगळं मिळून बरोबर ऊर्जा आहे असं वाटतं. आणि बाकी दुसरं काय आहे, म्हणजे मी अभिनेत्री नसते तर मी कोण असते असा प्रश्न विचारला असता मला, तर मी खरंच कोणी नसते. कारण मी तेच शिकले, डान्स, नाटक, त्याच्यातच खेळली मी. रंगमंच, दुसरं तर फक्त पोळी भाजी केंद्र चालवलं असतं, बाकी काही. सुगरण आहेच म्हणजे. सुगरण आहे. हाय, सुगरण म्हणजे हाताला चव आहे, एवढं तर कोणी करणार नाही. पण व्यवस्थित सुग्रास. अरे आता ताबडतोब चला. सो विशाखाताई, 3 अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुला वाटतंय तुला ऍड करायच्या तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा तुझ्या आयुष्यामध्ये? मी इतकं सतत दुसऱ्यांचं करत आलेली आहे ना, आत्ता मला स्वतःबद्दल विचार करावा असं वाटतं की आता तू स्वतःसाठी कर काहीतरी. स्वतः मी तो बदल माझ्यात आणते की मी स्वतःसाठी अनेक गोष्टी करते. मला स्वतःला फिरायचं असतं, लांब लांब जायचं असतं, लॉंग ड्राईव्हला जायचं असतं, तसं मी स्वतःसाठी त्या गोष्टी करते. आधी मी नटले कॅरेक्टरसाठी, मी नटले रसिकांसाठी, म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी. इव्हेंटला जायचं आहे, छान दिसलं पाहिजे, चला नटूया म्हणून मी नटले. आता मी स्वतःसाठी करते. मी नालंदामध्ये शिकत होते तेव्हा तरी ते म्हणायचे, यू हॅव टू मेकअप युअर माइंड फॉर द कॅरेक्टर. दॅट इज द मेकअप. मेकअप इज नॉट अबाउट द कॉस्मेटिक्स, इट इज फॉर द कॅरेक्टर. अँड नाव मी आता नटते मी माझ्यासाठी. सो हे 2 बदल मी करते. आणि तिसरा बदल म्हणजे अति विचार जे करण्याची बायकांना, गिल्ट घेण्याची जी बायकांना सवय असते, ती आता मी जरा हळूहळू कट ऑफ करते. त्याच्यामुळे माझ्यातला ना जरा पेशन्स वाढत चालला आहे, की चिडचिड कमी होते. ट्रॅफिक असलं तरी मला राग येत नाही. हां, ते होणार, त्याच्यात काय, ओके, मी शांत असते. कामाच्या ठिकाणी जर कोणी आपला अपमान केला तरी, हेअर ड्रेसरचं आपलं जे असतं ना, कधी जमतच नाही कॉस्ट्यूम आणि हेअर आयुष्यात, तर तो पुढे चिडचिड व्हायची. ती आता जरा शांततेत करण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षात करते, हळूहळू आत्मसात होती आहे. व्हेरी गुड. तर ह्या काही गोष्टी मी स्वतःमध्ये बदल करते. हो, नटण्यासाठी बायकांना वेळ लागतो, आता मी माझ्यासाठी नटण्यासाठी वेळ घेते. मला आवडतं आता खूप हातभर बांगड्या घालायला. आज तू सुंदर देवीचंच स्वरूप, म्हणजे देवीसारखी दिसते. तिच्यासाठी जे जे करते ते मला आता हळूहळू असं वाटतं की मला पान खाता यावं. जो विडा मी तिच्यासाठी देते तो विडा मला पण खायला आवडतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
अजून एक गोष्ट ऍड करायची आजपासून. येस. इथे आपण एक मेडिटेशन अरे वा, क्या बात आहे, सोने पे सुहागा. किती जे छान. तू व्हिज्युअलाइज करतेस, कामाच्या बाबतीत असेल, तुझ्या हेल्थबद्दल असेल, कशाही बद्दल असेल, आपण एक छान व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन असतं. त्याच्यासाठी किती तुला एका कलाकाराला व्हिज्युअलायझेशन पॉवर असणं किती महत्वाचं आहे, आणि हे आपल्याकडे आहे. हे किती आपण भाग्यवंत आहोत. मला काही लोकांना दिसतच नाही काही. नाही यार, मला सगळ्या कलाकारांना सांगावंसं वाटतं की तुम्ही म्हणजे सगळ्यात जास्त मॅनिफेस्ट पूर्ण कोणाचं होऊ शकतं तर ते आपलं आहे कलाकाराचं. हो. कारण आपण इतकं सुंदर कल्पनाशक्तीने आपलं चित्र उभारू शकतो, हे जगात कोणी करू Vision शकत आहे ती नाही. आपल्याला. येस येस. तर करूया आपण. हो नक्की. सो दोन्ही पाय तुला मात्र हां ओके, दोन्ही हात असे ठेवायचे आहेत. करते. ओके, हात ठेवायचे आहेत, क्रॉस लेग्स नाही आहे. डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंड उघडून ब्रीद आउट करायचं आहे. आणि डोळे बंद अच्छा, तोंड ठेवायचे उघडून. आहेत. मी तुला इन्स्ट्रक्शन देईन, ते फॉलो करायचे. मी उघडल्यावर डोळे उघड म्हटल्यावरतीच उघडायचे. सो ब्रीद इन, नाकाने श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 होल्ड. 1 2 3 4. ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. 1 2 3 4. व्हेरी गुड. परत एकदा ब्रीद इन. 1 2 3 4. होल्ड. 1 2 3 4. Open your mouth and breathe out. Very good. One more time. Breathe in all the love, affection, self-love, compassion. Hold. Feel that love inside. Open your mouth and remove all stress, worry and anxiety. आता नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे आणि स्वतःला एका मोठ्या रूममध्ये इमॅजिन करायचं आहे. एक मोठी रूम आहे आणि तिथे जवळजवळ 50 खुर्च्या आहेत. दिस इज युअर ओन मिनी थिएटर. हे स्वतःचं मिनी थिएटर आहे आणि समोर एक मोठा पडदा आहे. त्या पडद्यावर तुझी एक मोठी फिल्म रिलीज होणार आहे, असाचा प्रीमियर आहे. आणि तू हा प्रिव्ह्यू ठेवला आहेस तुझ्या जवळच्या फ्रेंड सर्कलसाठी, नातेवाईकांसाठी. आणि मागनं दरवाजा उघडतो आणि स्पॉटलाईट पूर्णपणे विशाखाताई तुझ्यावर आहे आणि सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे येतं आहे आणि सगळे टाळ्या वाजवत आहेत. आणि एक एक स्टेप तू खाली येतेस. 1 2 3. येत असताना सगळे लोक तुझ्याकडे कौतुकाने बघत आहेत. 4 5 6. स्टेजच्या जवळ जाते आहे. 7 8. स्टेजवर चढलेली आहेस. 9 and 10. आणि तिथे तुझ्या या पिक्चरचा रिव्ह्यू होणार आहे. याच्या आधी खूप साऱ्या वेबसिरीज, सिरियल केल्यामुळे एक चेहऱ्यावर आनंद आहे. आणि आज ही सगळी लोकं तुझी ही फिल्म बघायला, तुझं कौतुक करायला आलेले आहेत. आणि आता फिल्म सुरू होते आहे. तू पहिल्या रांगेत येऊन बसलेली आहेस आणि जो तुझा ड्रीम रोल आहे तो तू पडद्यावरती साकारताना बघायचं आहेस विशाखाताई. 5 4 3 2 1. पिक्चर सुरू झालेला आहे. एक सुंदर भूमिका तू जगतेस. खूप सुंदर दिसतेस. तुझे सहकलाकार सुद्धा तुझ्याबरोबर उत्तम अभिनय करतायत. दिस इज वन ऑफ युअर ड्रीम रोल. जस्ट फील थ्रू ऑल युअर सेन्सेस. छान बॅकग्राऊंड म्युझिक आहे. छान सीन चालू आहे. लोक कौतुक करतायत, टाळ्या वाजवत आहेत. आणि स्वतःला पडद्यावर बघून यू आर फिलिंग सो प्राऊड ऑफ युअर सेल्फ. मनामध्ये म्हणायचं आय एम प्राऊड ऑफ यू विशाखा. मला तुझा अभिमान आहे. तू आजपर्यंत जे काही कमावलं आहेस ते स्वकष्टाने कमावलं आहेस. मला तुझा सार्थ अभिमान आहे. आणि अशीच प्रगती करत राहा. अशीच सगळी लोक तुझं कौतुक करतील आणि उत्तम उत्तम रोल्स तुला मिळणार आहेत. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू विशाखा. आय लव्ह यू असं म्हणायचं आहे. आणि पिक्चर संपलेला आहे. 5 4 3 2 1. सगळे लाईट लागलेत आणि सगळे स्टँडिंग ओवेशन देत आहेत.
ही तुझी फिल्म आहे, तुझ्या आयुष्याची फिल्म आहे. आणि फिल्मच नाही, अशी सिरियल्स, हिंदी सिरियल, हिंदी फिल्म्स, वेब सिरीज, असे 101 बडकर प्रोग्रॅम्स, क्रिएशन्स तुझ्या हातून घडो आणि घडणार आहेत. हे पिक्चर जे आहे ते इमॅजिन करायचं आहे आणि तिथे जे बसलेले लोक आहेत त्यांच्यातनं एक खास व्यक्तिमत्व उठून येतं आणि तुला अवॉर्ड देतं आहे फॉर द बेस्ट ॲक्ट्रेस. ते अवॉर्ड घ्यायचं आहे, फील करायचं आहे. आणि हे सगळं नेम, फेम, पब्लिसिटी, त्यापेक्षाही मनाला मिळणारी शांती, ॲज ॲक्टर एक उत्तम रोल केल्याचं समाधान, हा सगळा एक पिक्चर डोक्यामध्ये फिक्स करायचा आहे, सबकॉन्शियसमध्ये फिक्स करायचा आहे. अँड कम बॅक इन युअर सेन्सेस इन दिस रूम. 5 4 3 2 1. फील द सेन्सेशन इन युअर लेग्स. हळूहळू पायांमध्ये सेन्सेशन, मांड्यांमध्ये सेन्सेशन, हातांमध्ये आणि पाठीमध्ये सेन्सेशन जाणून घ्यायचं आहे. हाताची बोटं थोडीशी हळूहळू वळवायची आहेत. मान थोडीशी रोटेट करायची आहे. आणि दोन्ही हात एकत्र आणायचे, पाम घासायचे आहेत. डोळ्यावर ठेवायचे आहेत, कानावर ठेवायचं आहे, कानावर ठेवायचं आहे, हृदयावर ठेवायचं आहे, हार्टवर ठेवायचं आहे. आणि प्राऊडली म्हणायचं आहे, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, अँड आय लव्ह यू. आणि स्वतःला मस्त हक करायचं आहे, एक सुंदरशी मिठी द्यायची आहे आणि हाताला किस करायचं आहे. आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. आणि गाल ओढायचे आहेत. म्हणायचं, आय लव्ह यू विशाखा, आय लव्ह यू, कुची कुची कू, यू आर सो क्यूट. थँक्यू, थँक्यू, ब्लेस्ड. हाऊ वॉज इट? छान. दिसलं सगळं? या आता खरं तर हवंच होतं हे. मिळणार. आता सबकॉन्शियसमध्ये टाकलेलं आहे. अगदीच. 2 महिन्यात फोन करशील मनश्री, मला एक छान मनासारखं काम रोल पण असं झालं ना म्हणे तर तुला पार्टी आहे जोरदार होणार. तू काय म्हणाली होतीस, तू ज्या ज्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या, घर मिळालं ना, त्याच्या मागे नाही लागलीस. मॅनिफेस्टेशन जर सक्सेसफुल करायचं असेल तर डेस्परेशन नाही, एक्सपेक्टेशन नाही, मॅनिफेस्ट करा आणि सोडून द्या, ऍक्शन करा. करम कर, फलकी अपेक्षा मत कर. 2 ते 3 महिन्यात येणार का, मी तुला लिहून देते, आपण पार्टी करू. कसं वाटलं मेडिटेशन करताना? व्हॉट वॉज द फिलिंग? या तू जसं सांगत होतीस ना तस तसं चित्र डोळ्यासमोर येत गेलं. म्हणजे उभारत होतो आपण दोघे मिळून. सो छान वाटलं. असं तर आपले अनेक फिल्म्स आपण पाहत असतो ना. आणि पण हे स्पेशली एक तुझं थिएटर होतं, तुझी फिल्म तर होती, माझी फिल्म होती. सो येस. सो हे रोज रात्री करायचं आहे. सबकॉन्शियसला आपल्याला हे सिग्नल्स द्यायचे. सी, ब्रेनला ना तू जे देणार आहेस ना तेच ब्रेन देणार आहे. ब्रेन वेगळं काहीच देणार नाही. मी रोज करते एक पत्री अभिनय. हा येस. म्हणजे कसं, रोज मी कपाट उघडते आणि रोज मी 1 लाख रुपये कपाटात ठेवते. 1 लाख रुपये आले गेलं. 1 लाख रुपये और 1 लाख रुपये. मेरा एक का मी रोज हात वाढवत जाते. आता इकडे येणार मारून वगैरे कथाच तू म्हणते आपल्याला येणार 1 लाख येणार. आणि रोज 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 1 लाख रुपये आपली कमाई मी रोज करते. येणार आणि तो येण्यासाठी आपल्याला द्यायचाही असतो. त्यामुळे मी नेहमी म्हणते की आपल्या इन्कमचा ॲटलिस्ट 5% किंवा 2% तरी आपण समाजाला द्यायला पाहिजे. कारण लक्ष्मी भाती ठेवली पाहिजे. चंचल आहे तिला, ती स्वतःच चंचल आहे. तिला एका जागी थांबणं शक्यच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जितकं द्याल ना तितकं तुम्हाला मिळणार सुद्धा आहे. थँक्यू विशाखाताई सो मच की तू आज आले आणि इतकं छान सगळं तू. थँक्यू सो मच वनश्री. तुझे पण मी आभार मानते. कारण का तू मला इथे बोलवलंस, मला अशा पद्धतीने आपण कनेक्ट झालो. तू आत्ता म्हणालीस ना की जितकं तुम्ही द्याल तितकं तुम्हाला परमेश्वर देतो. तसंच तू सुद्धा अनेक गोष्टी अनेक जणांसाठी करतेस. तू सुद्धा खूप देतेस. त्याच्यामुळे त्याच्या 8 पटीनं तुला मिळणार आहे. 8 नंबर आणलास? अरे सॉरी, फक्त 17 बोललं गेलंय मी नाही.
8 नंबर मी आणि आय गेस अभिनय अभिनय 17 8. नोव्हेंबर हो. मी 17 नोव्हेंबर 8 नंबर तुझा बहुतेक स्पेशल आहे. बट थँक्यू सो मच. आणि एक छोटंसं मी गिफ्ट, फुल नाही फुलाची पाकळी, हे आहे बाथ सॉल्ट. तर तू जसं म्हणाले ना 1,08,000 असं तू करतेस ना, तर त्यासाठी तुझ्यासाठी मनी अँड लक बाथ सॉल्ट. मनी आणि लक आहे. तर काय करायचं आहे, सिम्पल गोष्ट आहे. आंघोळीच्या पाण्या म्हणजे आंघोळ करून घे, एक मग घे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि ते ढवळायचं आणि सांगायचं 199621147 हा नंबर बोलायचा. श्रीम ब्रीझी हा महालक्ष्मीचा मंत्र आहे, तो 11 वेळा चॅन्ट कर. आणि कॉन्व्हलेक्सा हे कर, पाण्यामध्ये फुंकर मार आणि फक्त खांद्यावरनं पाणी घे शेवटी पूर्ण आंघोळ झाली. बरं. ह्याने काय होतं की तुझ्या ऑरामध्ये ना मनी आणि लकची एनर्जी ऍक्टिवेट होईल. और क्या पता आपको 2-3 महीने में बहुत अच्छा ही काम मिल जाए. मिलने वाला है भाई, अभी तो बोला भी है ना. येस, मॅनिफेस्टेशन झालेलं आहे. सो थँक्यू इथे आल्याबद्दल, वेळात वेळ काढून आलीस, आणखी सुंदर नटून आलेली आहेस आणि खूप छान अशीच सुंदर हसत खेळत पॉझिटिव्ह राहा. मी आहेच तुझ्या बरोबर, स्वामी आहेतच आपल्या सगळ्यांबरोबर. थँक्यू अँड लव्ह यू. आय लव्ह यू. थँक्यू सो मच. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. आणि माझं काम झालेलं आहे, आता तुमचं काम सुरू होतं आहे. माझा हा एपिसोड जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण शेअरिंग इज केअरिंग आणि आपण समाजाला देणं लागतो. ही चेन आपल्याला अशीच पुढे घेऊन जायची आहे. मला कमेंट्स लिहून तुम्ही पाठवा. माझा हा चॅनल सोनचाफा प्रोडक्शन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू सो मच अँड श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.